नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये पाहिलेल्या विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्राचं विजन डॉक्युमेंट निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. विकसित महाराष्ट्र 2047 मसुद्याला सल्लागार समितीने मान्यता दिली आहे आणि यानुसार 2029, 2035 आणि 2047 पर्यंत अशा 3 टप्प्यांमधल्या विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा रोडमॅप दिलेला आहे. हे डॉक्युमेंट महाराष्ट्राला राज्यांसोबत नाही तर जगासोबत स्पर्धा करायला सक्षम बनवेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. नागपूरमध्ये जिल्हा नियोजन भवनाच्या आवारामध्ये महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन नुकतंच मुख्यमंत्र्यांनी केलं. यामुळे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचं प्रलंबित असलेलं स्वप्न आकाराला येते. ही प्रशासकीय इमारत विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांयुक्त ठरणार आहे. महाज्योतीच्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. जी काही आर्थिक विकास महामंडळ आहेत ती देखील बळकट केली आणि आता आपल्या सरकारने हा देखील निर्णय घेतला की आपल्या ओबीसी समाजाकरता जी वेगवेगळी आर्थिक विकास महामंडळ आहेत या महामंडळातनं बिनव्याजी 15 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे आपण आपल्या या सगळ्या ओबीसी मुलांना देणार आहोत आणि त्यांना आपल्या पायावर त्या ठिकाणी उभं करणार आहोत. ठाणे मेट्रोचा येत्या डिसेंबरमध्ये पहिला टप्पा सुरू होईल आणि पुढल्या टप्प्यामध्ये ती मीरा भाईंदर आणि वडाळ्यापर्यंत जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय. शहरातील वेगवान प्रवासाला उपयुक्त ठाणे रिंग मेट्रो सुद्धा होणार आहे असं सुद्धा शिंदेंनी सांगितलंय. तर मुंबईतून फ्रीवे वरून उतरल्यानंतर आनंदनगर, साकेते, गायमुख, फाउंटेन हॉटेल असा एलिव्हेटेड रस्ता उभारला जात आहे. तसंच टिकुजिनीवाडी ते बोरिवली असा भुयारी मार्ग सुद्धा बांधला जातोय. या मार्गांमुळे भविष्यामध्ये केवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये हे अंतर पार करता येणार आहे. ठाण्यामध्ये अनेक प्रकल्प आपण आणतोय आणि या प्रकल्पांच्या माध्यमातून एक विकसित ठाणं, एक बदलतं ठाणं या ठिकाणी आणि हरित ठाणं आपल्याला करायचं आहे आणि म्हणून तुमच्या सर्व नागरिकांचा सहभाग जो आहे त्याला आवश्यक आहे. बीडकरांचं हक्काच्या घरामध्ये राहण्याचं स्वप्न साकार झालंय. प्रधानमंत्री आवास योजना तसंच राज्याच्या घरकुल योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये 50,000हून अधिक घरकुलं ही विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केली आहेत. याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाचं अभिनंदन केलंय. महाराष्ट्राला घरकुलांचं अधिकचं उद्दिष्ट पूर्ण केल्याबाबत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3,258 कोटी 56 लाख 47,000 इतका निधी वितरणाला शासनानं मान्यता दिली. 23 जिल्ह्यांमधील शेतकरी 33,65,544. बाधित क्षेत्र आहे 27,59,754.77 हेक्टर. निधीसाठी मान्यता मिळालेली आहे 3,258 कोटी 56 लाख 47,000. आतापर्यंत सुमारे 7,500 कोटींच्या मदत वितरणाला मान्यता मिळाली आहे. आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी वॉर रूमची स्थापना, राज्यातील विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी, दुहेरी लाभ टाळण्यासाठी आणि सर्व आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्यासाठी वॉर रूम स्थापन करण्यात येणार आहे. ही वॉर रूम मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली कार्य करणार आहे. राज्यातील विविध आरोग्य योजनांचं सुसूत्रीकरण, पारदर्शकता आणि तातडीनं मदत उपलब्ध करून देणं हा यामागचा उद्देश आहे. नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या असलेल्या तसंच भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र असेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करायला नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता मिळाली. नवीन नागपूरमधील रस्ते बाह्य वळण मार्गाला जोडले जावे तसंच हा बाह्य वळण मार्ग भविष्यामध्ये मल्टी मॉडेल कॉरिडॉरमध्ये रूपांतरित करण्यासाठी आतापासूनच त्यामध्ये योग्य ती तरतूद करून ठेवावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. या बातमीसह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. नमस्कार.